हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 5th लेसन प्रोबॅबिलिटीमधील प्रॅक्टिस सेट 5.3मधील क्वेश्चन नंबर 1मधील एक्झाम्पल 2 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन 2 काय आहे. 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. आपल्याला रँडम एक्सपेरिमेंट दिलेला आहे. काय आहे एक्सपेरिमेंट? 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. जर आपण 2 डाईस एकाच वेळी रोल केले, थ्रो केले, तर आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळेल? आता आपल्याला एक्सपेरिमेंट काय दिला आहे? जर आपण 2 डाईस एकाच वेळी रोल केले, थ्रो केले, तर आपल्याला आउटकम्स काय मिळतील, म्हणजेच आपला सॅम्पल स्पेस काय येईल. पहा, आता हे आपले 2 डाईस आहेत. आता डाईसच्या 6 फेसेसवरती 6 नंबर्स असणार आहेत. 1 2 3 4 5 6. त्याचप्रमाणे ह्या डाईसवर सुद्धा 1 to 6 नंबर्स असणार आहेत. आता जर हे दोन्ही डाईस आपण एकाच वेळी थ्रो केली तर आपल्याला काय काय आउटकम्स मिळतील. पहा, प्रथम काय करायचं, हा 1 घ्यायचा आणि ह्या 1 बरोबर काय घ्यायचे, हे 6 नंबर्स घ्यायचे. 1 2 3 4 5 6. म्हणजेच ह्या डाईसवर जर आपल्याला 1 मिळाला तर ह्या सेकंड डाईसवर आपल्याला 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6 यापैकी एखादा नंबर मिळू शकतो. म्हणजेच कसं लिहायचं पहा, S इज इक्वल्स टू आउटकम्स काय मिळतील आपल्याला, 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. त्यानंतर हा 2 नंबर घ्यायचा. या 2 बरोबर काय घ्यायचे, हे 6 नंबर्स घ्यायचे. म्हणजे जर पहिल्या डाईसवर आपल्याला 2 मिळाला तर या सेकंड डाईसवर आपल्याला 1 to 6 यापैकी कोणताही एक नंबर मिळू शकतो. म्हणजेच आपण काय घ्यायचं, 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. 2 1 2 2 2 3 2 4 2 5 and 2 6. आता 3 हा नंबर घ्यायचा आणि या 3 बरोबर काय घ्यायचे, हे 6 नंबर्स घ्यायचे. 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. म्हणजे आपल्याला फर्स्ट डाईसवर जर 3 मिळाला तर सेकंड डाईसवर 1 to 6 पैकी कोणताही एक नंबर मिळू शकतो. आता काय, आता 4 हा नंबर घ्यायचा. जर आपल्याला फर्स्ट डायवर 4 मिळाला तर सेकंड डायवर आपल्याला 1 to 6 पैकी कोणताही एक नंबर मिळू शकतो. म्हणजेच आपल्याला आउटकम्स काय मिळतील, 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. त्यानंतर हा 5 घ्यायचा. 5 बरोबर काय घ्यायचे, 6 नंबर्स घ्यायचे. 5 1 5 2 5 3 5 4 5 5 and 5 6. आता हा 6 नंबर घ्यायचा आणि या 6 नंबर बरोबर हे 1 2 3 4 5 6 नंबर घ्यायचे. 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे आपल्याला सॅम्पल स्पेसमध्ये हे आउटकम्स मिळतील. आता एन ऑफ एस म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती आहेत पहा. यामध्ये आता नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36. म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती मिळाले, 36. आता हे नोटबुकमध्ये कसं लिहायचं पहा. आता हा जो आपल्याला रँडम एक्सपेरिमेंट दिलेला आहे हा प्रथम लिहून घ्यायचा. 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. देअरफॉर द सॅम्पल स्पेस लिहून घ्यायचा. S इज इक्वल्स टू, आता आपण पाहिलेलं आहे कसं लिहायचं, त्याप्रमाणे काय करायचं, सॅम्पल स्पेस लिहून घ्यायचा. आता नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स आपण काउंट केले. किती आहेत नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स, 36.
आता इव्हेंट ए काय दिलेलं आहे पहा आपल्याला, द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेस इज अ मल्टिपल ऑफ 6. आपल्याला दोन्ही डाईसच्या अप्पर फेसवरती जे डिजिट्स मिळणार आहेत त्या डिजिट्सची काय करायची, सम करायची, ॲडिशन करायची, आणि ती ॲडिशन काय आली पाहिजे, मल्टिपल ऑफ 6 आली पाहिजे. आता मल्टिपल ऑफ 6 म्हणजे काय, जे नंबर 6 डिव्हिजिबल असणार आहेत ते काय असणार आहेत, मल्टिपल ऑफ 6 असणार आहेत. मग आपण काय करू, आता या सॅम्पल स्पेसमध्ये डिजिट्सची ॲडिशन करू. ज्या डिजिट्सचे ॲडिशन आपल्याला मल्टिपल ऑफ 6 मिळेल ते काय असणार आहेत, आपले फेवरेबल आउटकम्स असणार आहेत. 1 + 1 2 म्हणजे हा येणार नाही. 1 + 2 3 म्हणजे हा येणार नाही. 1 + 3 4 म्हणजे हा येणार नाही. 1 + 4 5, 1 + 5 6. आता इथे आपल्याला 6 मिळालेला आहे. 6ला 6ने भाग जातो म्हणजेच हा मल्टिपल ऑफ 6 आहे. 1 + 6 7, 2 + 1 3, 2 + 2 4, 2 + 3 5, 2 + 4 5, 2 + 4 6. इथे आपल्याला 6 मिळालेला आहे म्हणजे हा सुद्धा मल्टिपल ऑफ 6 आहे. 2 + 5 7, 2 + 6 8, 3 + 1 4, 3 + 2 5, 3 + 3 6. इथे आपल्याला 6 मिळालेला आहे म्हणजे हा सुद्धा मल्टिपल ऑफ 6 आहे. हा आपला फेवरेबल आउटकम असणार आहे. 3 + 4 7, 3 + 5 8, 3 + 6 9, 4 + 1 5, 4 + 2 6. येथे सुद्धा आपल्याला 6 मिळालेला आहे म्हणजे हा मल्टिपल ऑफ 6 आहे. 4 + 3 7, 4 + 4 8, 4 + 5 9, 4 + 6 10, 5 + 1 6. येथे आपल्याला 6 मिळालेला आहे म्हणजे हा मल्टिपल ऑफ 6 आहे. 5 + 2 7, 5 + 3 8, 5 + 4 9, 5 + 5 10, 5 + 6 11, 6 + 1 7, 6 + 2 8, 6 + 3 9, 6 + 4 10, 6 + 5 11, 6 + 6 12. येथे आपल्याला 12 मिळालेला आहे. 12ला 6ने भाग जातो म्हणजेच हा 6चा मल्टिपल आहे. म्हणजेच आता आपण हे काय करू, हे जे फेवरेबल आउटकम्स आपल्याला मिळालेले आहेत हे आपण सेट ए मध्ये लिहून घेऊ. 1 5, 2 4, 3 3, 4 2, 4 2, 5 1 and 6 6. हे काय आहेत आपले फेवरेबल आउटकम्स आहेत. आता जर आपण या डिजिट्सची ॲडिशन केली, 1 + 5 6, 2 + 4 6, 3 + 3 6, 4 + 2 6, 5 + 1 6, 6 + 6 12. हे सगळे काय आहेत, मल्टिपल ऑफ 6 आहेत. आता n ऑफ ए म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए किती आहेत पहा, 1 2 3 4 5 6 6 म्हणजेच n ऑफ ए किती मिळाला आपल्याला 6. आता इव्हेंट बी काय दिलेला आहे पहा आपल्याला, द सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेस इज मिनिमम 10. आता जे हे 2 डाईस आहेत त्यांच्या अप्पर फेसवरती जे डिजिट्स येणार आहेत त्या डिजिट्सची जर आपण सम केली, ॲडिशन केली तर ती किती आली पाहिजे, मिनिमम 10. आता मिनिमम 10 म्हणजे एकतर 10 आली पाहिजे किंवा 10पेक्षा जास्त आली तरी चालेल, पण 10पेक्षा कमी यायला नको पाहिजे. पहा मग सॅम्पल स्पेसमध्ये आपण डिजिट्सची ॲडिशन करून पाहू. 1 + 1 2, 1 + 2 3, 1 + 3 4, 1 + 4 5, 1 + 5 6, 1 + 6 7, 2 + 1 3, 2 + 2 4, 2 + 3 5, 2 + 4 6, 2 + 5 7, 2 + 6 8, 3 + 1 4, 3 + 2 5, 3 + 3 6, 3 + 4 7, 3 + 5 8, 3 + 6 9, 4 + 1 5, 4 + 2 6, 4 + 3 7, 4 + 4 8, 4 + 5 9. आता इथंपर्यंतचे डिजिट्स आपण पाहिले तर कोणत्याही डिजिट्सचे ॲडिशन आपल्याला 10 मिळालेली नाही किंवा 10पेक्षा जास्त मिळालेली नाही. आता 4 + 6 10. इथे ह्या डिजिटचे ॲडिशन किती आहे, 10 आहे म्हणजेच हा फेवरेबल आउटकम आहे. 5 + 1 6, 5 + 2 7, 5 + 3 8, 5 + 4 9, 5 + 5 10. येथे 10 आलेला आहे म्हणजे हा आपला फेवरेबल आउटकम आहे. 5 + 6 11. हा पण काय आहे, फेवरेबल आउटकम आहे. याचे ॲडिशन किती मिळाले आपल्याला, या डिजिटची ॲडिशन 11. 10पेक्षा जास्त मिळाली तर आपल्याला चालेल. 6 + 1 7, 6 + 2 8, 6 + 3 9, 6 + 4 10, 6 + 5 11, 6 + 6 12. म्हणजे हे आपले फेवरेबल आउटकम्स आहेत.
येथे आपल्याला मिनिमम 10 किंवा 10पेक्षा जास्त सम मिळालेले आहे डिजिट्सची. म्हणजे सेट बी मध्ये कोणते आउटकम्स येतील पहा. 4 6 5 5 5 6 6 4 6 5 6 6. आता n ऑफ बी म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी. इथे आहेत पहा एलिमेंट्स 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी किती मिळाले 6. आता इव्हेंट सी पहा काय दिला आहे. द सेम डिजिट ऑन बोथ द अप्पर फेसेस. आपल्याला 2 डाईस दिलेले आहेत, त्या डाईसच्या अप्पर फेसवरती आपल्याला सेम डिजिट्स मिळाले पाहिजेत. मग आता सॅम्पल स्पेसमध्ये पहा कोठे कोठे सेम डिजिट आहे. 1 1 म्हणजे ते दोन्ही डाईसवर सेम डिजिट आलेलं आहे. आता 2 2 इथे काय दोन्ही डाईसवर सेम डिजिट आहे 2. आता इथे 3 3 म्हणजे दोन्ही डाईसवर सेम डिजिट आलेलं आहे. फर्स्ट डाईवर 3 सेकंड डाईवर 3. 4 4 त्यानंतर 5 5 आणि 6 6. हे काय असणार आहेत आपले फेवरेबल आउटकम्स असणार आहेत. दोन्ही डाईसवर काय आहे, दोन्ही डाईसच्या अप्पर फेसवरती सेम डिजिट आलेले आहेत. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. आणि बाकीच्या ठिकाणी पहा काय आहेत डिफरंट डिजिट्स आहेत. 1 2 2 3 म्हणजेच काय डिफरंट डिजिट्स आहेत बाकीच्या ठिकाणी. सेट सी लिहून घेऊ आपण. मग आता सेट सी मध्ये कोणते आउटकम्स येतील. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. आता n ऑफ सी म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट सी किती आहेत पहा. नंबर ऑफ एलिमेंट्स 1 2 3 4 5 6. म्हणजेच n ऑफ सी किती मिळालं आपल्याला 6. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.